नमस्कार, मी नाना आहिरे. आवाज इन न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजची ठळक बातमी. ऑल इंडिया पॅन्थर सेनेचा आंदोलनाचा इशारा, टपरीधारकांचे पुनर्वसन करण्याची मागणी. नाशिकच्या मनमाड शहरातील छोटे मोठे टपरीधारकांवर अन्याय होत असल्याने येथील सामाजिक कार्यकर्ते रवी निकम यांनी उपोषण सुरू केले असून मनमाड नगरपालिकेने या गोरगरीब हातमजूर यांच्यावर अतिक्रमण कारवाई न करण्याचे आवाहन केले. व्यवसाय करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करत असून आज उपासमारीची वेळ त्यांच्यावर आली आहे. या उपोषणाला राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी भेट दिली असून या टपरीधारकांवर झालेल्या अन्यायाचा निषेध केला. ज्यांचे नुकसान झाले त्यांना भरपाई द्यावी, त्यांचे पुनर्वसन करावे, अन्यथा येणाऱ्या काळात ऑल इंडिया पॅन्थर सेना तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडेल असा इशारा यावेळी देण्यात आला. आवाज इन न्यूज मराठी, मनमाड, नाशिक. 600 नोंदणीकृत फेरीवाल्यांचे दुकानं पाडण्यात आलेले आहेत. हे गंभीर आहे, याचा आम्ही निषेध करतो. आमदार असेल, मुख्य अधिकारी असेल, यांना सुद्धा मी फोनवर बोललो आहे, पण त्यांनी असणारं त्या ठिकाणी दुटप्पी भूमिका घेतलेली. आमचा इशारा आहे की ज्यांचं नुकसान केलं आहे त्यांची भरपाई द्यावी, त्या ठिकाणी यांचं जे आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे ते वाचवावं, अन्यथा येणाऱ्या काळात ऑल इंडिया पॅन्थर सेना नाशिकमध्ये आणि मनमाडमध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, हा इशारा या माध्यमातून देतोय. ज्यांचं नुकसान केलं आहे त्यांची भरपाई द्या आणि त्यांचं असणारं कुठंतरी पुनर्वसन करा, कारण ते नोंदणी करत फेरीवाले हीच आमची भूमिका आहे.